नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे। ही निवडणूक एका अर्थाने 3 मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। यामध्ये पहिलं नाव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरं नाव आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि तिसरं नाव आहे त्यांची प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दृष्टीने ही निवडणूक अशा दृष्टीने प्रतिष्ठेची आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये आजवर खाली शिवसेनेचा एकही आमदार नसला तरी सुरुवातीला भाऊसाहेब वागचौरे यांच्या रूपाने ही जागा पहिल्यांदा आठवले साहेबांच्या विरोधात शिवसेनेला मिळाली। त्यानंतर 2 वेळा मोदी लाट आली, त्यात शिवसेनेचा म्हणजे लोखंडे साहेब 2 वेळा येथून खासदार झाले। म्हणजे एकही आमदार नसताना या जागेवर शिवसेनेचा हक्क हा असा अबाधित राहिला, तो 2 वेळा मोदी लाटेमुळे आणि 1 वेळा आठवले साहेब आणि वागचौरे यांची वेगळ्या पद्धतीने झालेल्या लढाईमुळे। तसं खाली शिवसेनेकडे एकही आमदार नव्हता तरीही त्यांचा या सीटावरचा क्लेम, या जागेवरचा क्लेम पक्का झाला। त्यालाच अनुसरून इकडे शिंदे गटाने ही जागा भारतीय जनता पक्षाकडून स्वतःकडे घेतली, म्हणजे भाजपकडे ती नव्हती पण भाजपकडून मागून घेतली। त्यामुळे ही जागा अर्थातच त्यांच्या प्रतिष्ठेची आहे, कारण धनुष्यबाण त्यांना मिळाला आहे। अधिकृत शिवसेना म्हणून ते दावा सांगता आहेत आणि या निवडणुकीनंतर त्यांचे जेवढे काही सीट येतील लोकसभेचे त्यावर त्यांचं नेतृत्व म्हणजे त्यांच्या शिवसेनेची ताकद, त्यांचा बार्गेनिंग पॉवर महायुतीमध्ये म्हणजे भाजप सोबत चर्चा करताना त्यांचा बार्गेनिंग पॉवर लोकसभेच्या स्कोरवर ठरणार आहे। म्हणून एकनाथ शिंदे यांनी या लोकसभा मतदारसंघात 8 दिवसाच्या अंतराने सलग 2 वेळा भेट दिली आणि काल जे मुख्यमंत्री शिर्डीमध्ये येऊन बसले त्यांनी 3 ते 4 तास या मतदारसंघाकरता दिले। हे जर लक्षात घेतलं तर शिंदे यांच्या दृष्टीने हा मतदारसंघ किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं। या कालच्या बैठकीमध्ये त्यांनी जसं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमोर एक मुद्दा मांडला, ही निवडणूक वेगळी आहे, मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे। मोदी आणि शहा हे जे दिल्लीश्वर आहेत त्यांच्या समोर जर आपली बार्गेनिंग पॉवर टिकायची असेल तर मग मी सांगितलं त्याप्रमाणे शिंदे यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे। कालच्या शिर्डीतल्या बैठकीमध्ये त्यांनी प्रामुख्याने कोपरगावचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यात विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजितदादा गटाचे, त्यांच्या प्रतिस्पर्धी तुल्यबळ ताकद असलेल्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या भारतीय जनता पक्षाच्या, या दोघांमध्ये मेळ घालण्याचा, या दोघांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तिसरा घटक परत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येतो। कालच्या बैठकीला तेही हजर होते आणि त्याचा मेळ घालीत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले। मग त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाची कोल्हे यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली। कोल्हेताईंनी असं सांगितलं की हा गुंता आता फडणवीस साहेब सोडवतील, म्हणजे परत आता इथे या कोपरगाव पुरते फडणवीस साहेब परत तिथे आले, तो गुंता वेगळा। इकडे आशुतोष दादांचं रिमोट कंट्रोल आज तरी अजितदादांच्या हातात आहे। पण त्यांनी या पहिल्या तालुक्याचा आढावा घेतला। त्यानंतर दुसरा तालुका होता, दुसरा मतदारसंघ होता शिर्डी, तिथे सबकुछ विखे पाटील आहेत। विखे पाटील त्या बैठकीलाच होते। श्रीरामपूर ग्रामीण मध्ये मतपेढी असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी खासगी चर्चा मुख्यमंत्र्यांशी केली। त्यांचे काही कारखान्याचे प्रश्न असतील पण इथे त्यांचं बेरजेचं राजकारण झालं। श्रीरामपूरमध्ये आज सध्या काँग्रेसचे आमदार लहू कानडे आहेत, पण ग्रामीण भागाच्या दृष्टीने मुरकुटे शिंदे साहेबांसोबत जाणं म्हणजे मुरकुटे साहेबांची ग्रामीण भागातील ताकद, शिंदेच्या म्हणजे महायुतीच्या लोखंडे साहेबांच्या दृष्टीने ही मुरकुटेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्वाची ठरली। आता चौथा जो आहे मतदारसंघ तो आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ। येथे सबकुछ बाळासाहेब थोरात साहेब आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तेथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस संगमनेरची सुद्धा महायुतीची मंडळी तिथे हजर होती। अकोल्यामध्ये त्यांना मोठी अपेक्षा आहे, कारण अजितदादांचे आमदार
लहामटे आणि भारतीय जनता पक्षाचे वैभव पिचड, म्हणजे किरण लहामटे आणि वैभव पिचड हे दोन्ही महायुतीचे आहे. दोघांचं एकमेकात पटत नसलं, दोघांचे तोंड दोन दिशेला असले तरी काल सीताराम गायकर अकोले तालुक्यातले मुख्यमंत्र्यांनी येऊन भेटले, त्यात त्यांची खासगी चर्चा झाली. अकोल्यामध्ये जर डागडुजी व्यवस्थित झाली तर तिथून त्यांना मोठी अपेक्षा आहे. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरगुटे आणि विठ्ठलराव भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी येथे मोठी स्वतःची अशी यंत्रणा म्हणजे स्वतःच्या शिवसेनेची यंत्रणा इथे उभारली आहे लोखंडे साहेबांकरता. त्यात मंत्री दादा भुसे आणि प्रदेश सचिव भाऊ चौधरी हे या सगळ्या यंत्रणेचं मॉनिटरिंग करतायत. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने विखे पाटलांवर सोपवली होती. विखे पाटलांना सोपवलेली जबाबदारी प्लस मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतःची यंत्रणा येथे कार्यरत केली आहे. आता या निवडणुकीची प्रतिष्ठा दुसऱ्या नेत्याची जी प्रतिष्ठा अवलंबून आहे किंवा पणाला लागली आहे ते नेते आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. त्यांना स्वतःच्या शिर्डी मतदारसंघातून तर लीड द्यायचंच आहे, परंतु अन्य विधानसभा मतदारसंघात सुद्धा पालकमंत्री या नात्याने त्यांना त्यांचा क्रेडिट स्कोर वाढवायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या तिकीट वाटपात आणि विधानसभा निवडणुकीनंतर त्या स्कोअरच्या आधारे पुढचं जे त्यांची राजकीय वाटचाल आहे तिची पायाभरणी किंवा तिची सुरुवात आता या लोकसभा निवडणुकीपासून होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने विखे पाटलांची सुद्धा प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. तिसरी जी नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, त्यांचं नाव आहे बाळासाहेब थोरात साहेब. आता जसं मी मगाशी सांगितलं, मागील 3 निवडणुकीत सेनेचा एकही आमदार नव्हता. या निवडणुकीमध्ये सुदैवाने नेवाशाला शिवसेनेचे सहयोगी आमदार शंकरराव गडाख आहेत, इकडे संगमनेरात स्वतः थोरात साहेब आहेत आणि श्रीरामपूरमध्ये आमदार लहू कानडे आहेत. 3 आमदार सोबतीला घेऊन भाऊसाहेब वागचौरे जे के उभाटा सेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करणं, ह्या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावणं ही जबाबदारी बाळासाहेब थोरात साहेबांवर आली आहे. त्यातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विखे पाटील आणि थोरात साहेब यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे, त्याची आता उजळणी करायला नको. पण तिसरी प्रतिष्ठा थोरात साहेबांची या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असली तरी इथे त्यांचा उमेदवार म्हणजे उभाटा सेनेचा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार किती स्कोअर करतो, विजयापर्यंत जातो की नाही जात, यावर बाळासाहेब थोरातांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि या सगळ्या 3 नेत्यांच्या प्रतिष्ठेवर कोणाच्या प्रतिष्ठेवर परिणाम करणार हा चौथा घटक आहे उत्कर्षाताई रुपवते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला. 2.5 लाख दलित मतं इथे आहेत. या मतांच्या नाराजीवर म्हणजे आजवर त्या मतांच्या उमेदवाराला डावललं गेलं, संधी मिळाली नाही, फुंकर घालत त्यांनी ही उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रकाश आंबेडकरांची त्यांच्यासाठी म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी म्हणजे उत्कर्षाताईंसाठी इथे सभा सुद्धा होणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्यांचं शक्ती प्रदर्शन जर लक्षात घेतलं तर त्या मतविभाजन करणाऱ्या उमेदवार आहेत की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये वोट कटवा मतविभाजनासाठी इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आणि तेच खासदार झाले. इथे सुद्धा उत्कर्षाताईंचा सर्वसमावेशक चेहरा लक्षात घेतला, त्यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व लक्षात घेतलं आणि खरोखरच ही लढत तिरंगी झाली तर न जाणो कदाचित छत्रपती संभाजीनगरची पुनरावृत्ती येथे होणारच नाही. होईल असा आपला दावा नाही, पण होणारच नाही असा दावाही करता येणार नाही. अशी स्थिती न जाणो कदाचित
आगामी काळात या निवडणुकीत होते की काय हे बघावं लागेल. अद्याप त्यावर भाष्य करणं घाईचं ठरेल. तर अशा रीतीने या 3 प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक आहे. याचा जो आपण धांडोळा घेतला, याचं जे विश्लेषण केलं, ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.